नमस्कार, न्यूज 22 महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आले आहोत आंबोरा ब्रिज, केबल ब्रिज जे कोट्यावधी रुपये खर्च करून आंबोऱ्याच्या नदीवरती बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना आपण भेट देऊ आणि या ठिकाणी विचारू की नेमका आंबोऱ्यात आल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटतं। नमस्कार, या ठिकाणी ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी आंबोरा ब्रिज पाहायला आलेले आहेत। आंबोरा ब्रिज पाहायला आलेल्या पर्यटकांना आपण विचारूया की नेमकं ते आता स्काय गॅलरीकडे चालले आहेत, त्यांची आतुरता नेमकी स्काय गॅलरीकडे जाण्याची कशी आहे, काय सांगाल आपण। तिथं आल्यानंतर खूप बरं वाटतं आणि असं वाटतंय की आपण तिथं काय समुद्रातल्या जसं ते ब्रिज बनवलं आहे तसंच वाटतं। आणि स्काय गॅलरीवरती आता जस्ट आपण तुम्ही जाणार आहात, तुमच्या मनात कसं काय चालू आहे, कसं काय दिसतंय ते आता बघण्यासाठी खूप वाटतं। आणि बघा, हे स्काय गॅलरी पाहायला जाण्यासाठी यांची आतुरता लागलेली आहे आणि एकंदरीत स्काय गॅलरीवरती इतकी गर्दी आहे गॅलरी जी की हा ब्रिज कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि सुंदर असा ब्रिज आहे आणि पर्यटक या ठिकाणी आहेत आणि पर्यटकांची गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकता। काही पर्यटक आहेत जे आंबोऱ्याची स्काय गॅलरी पाहून आलेले आहेत, त्यांना नेमकं या ठिकाणी स्काय गॅलरी पाहिल्यानंतर कसं वाटतं नेमकं विचारू। दादा, कसं वाटतं तुम्हाला। त्याच्यावरती उभं राहिल्यानंतर आपल्याला खाली पाहावं लागतं आणि नेमकं तुम्ही आले कुठून आहात। बघा, उमरेडवरून या ठिकाणी आंबोऱ्याचा पुल आणि ही लाइटिंगचं दृश्य पाहण्याकरिता पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि अस्मरणीय स्काय गॅलरी आहे ज्या ठिकाणी काचेवरून पूर्ण पाणी असं बघू शकता। आंबोरा ब्रिज वरती पर्यटकांची इतकी गर्दी झाली आहे की स्काय गॅलरीवरती जाण्यासाठी पर्यटकांची रांग लागलेली आहे। एकंदरीत हा स्काय गॅलरीचं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची सुंदर अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी जे स्काय गॅलरीवरती जाण्याकरिता जे पर्यटक या ठिकाणी आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं किती वेळ झाला या ठिकाणी त्यांनी तिकीट काढून लाईन मध्ये आहेत। आणि आता स्काय गॅलरी पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात का। बघा, स्काय गॅलरी पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आतुर आहेत आणि हा आंबोऱ्यासारखा असा दृश्य जे की स्काय गॅलरीवरती जाण्यासाठी पर्यटकांची लाईन लागलेली आहे। एकंदरीत हा दृश्य आपल्यासोबत नागपूर जिल्ह्यातील पर्यटक आहेत जे की या ठिकाणी आंबोरा पाहायला आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया की आंबोऱ्यात आल्यानंतर कसं वाटतंय, काय आपण काय सांगाल आंबोऱ्याविषयी। तुम्ही स्काय गॅलरी पाहिली का। स्काय गॅलरी पाहिल्यानंतर काय वाटते। दादा, या ठिकाणी पर्यटकांनी आपल्या सहकुटुंबासोबत फॅमिली पाहायला जायला पाहिजे का। भरपूर असे पर्यटक आंबोऱ्याची स्काय गॅलरी व आंबोऱ्याची लाइटिंग आणि आंबोऱ्याचा केबल ब्रिज पाहायला दुरून दुरून येत आहेत आणि या ठिकाणी ताई पण आलेले आहेत जे की या ठिकाणी पर्यटक म्हणून आले आहेत। आपण विचारूया आंबोऱ्यात आल्यानंतर कसं वाटतंय, ताई आपण काय सांगूया। लाइटिंग वगैरे पाहून हे लाइटिंगचं दृश्य पाहून खूपच या ठिकाणी सुंदर असं वातावरण या प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्याकरिता न्यूज 22 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज 22 महाराष्ट्र, आवाज जनसामान्यांच्या हक्काचा।